हा आयवा कॅच फक्त अमोलजी आडप यांच्यासाठी. अमोलजी आडप यांनी जर आयवा कॅचची जर झेल या ठिकाणी टिपली व्यासपीठावरती तर प्रीत भोईर यांच्या माध्यमातून तब्बल 5,00,000 रुपयाचं पारितोषिक. 5,000. 33 धाबांची गरज. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली गेला होता, फार मोठी चुकी केली. अगदी धावा क्रियाशील केलेल्या टीमच्या 32 लागल्या. 33 धाबांचा पाठला या ठिकाणी करते वनवे टीम. पहिल्या चेंडूवरती मात्र आपण बघतोय एक धाव मिळते. एका धाब्याच्या बरोबरीनं श्रीगणेश केला गेलाय तो वनवे टीमचा. अजूनही 32 धाबांची गरज आहे. समीकरण थोडंसं बदलतं. शेवटच्या तर चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 23 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 32 धाबांची. 23 चेंडू 32 धाबांची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. अगदी वणवे आणि त्याच्या विरोधात मात्र संघर्ष करते ती क्रियाशील बन केलवली. बॅटला ब्रेक झाला. चेंडू त्या ठिकाणी मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाब्यात चेंडूवरती मिळती. अगदी खऱ्या अर्थानं मोक्याच्या क्षणी एक धाव घेतली वनबे टीमनं आणि एका धाब्याच्या बरोबरीनं मात्र टोटल 2 धाबा धाव फलकावरती आल्यात. 2 धाबा धाव फलकावरती आल्यात. अगदी प्रीत भोईर यांनी आम्हाला माहिती दिली. अमोलजी आडप यांनी जर झेल टिपली ना या ठिकाणी आयवा कॅच म्हणून तर मात्र तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिलं षटक आहे प्रगती पथावरती. गोलंदाजी मार्क वरती प्रदीप आला. प्रदीप वरती आक्रमण चालू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने धावतात. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मोक्याच्या क्षणी चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीत चौकार. आणि या 4 धाब्याच्या बरोबरीनं 33 धाबांचा पाठला करताना टोटल धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 6 वरती. धावफलकावरती लागल्यात. अगदी आपण बघतोय निर्धार ट्रॉफी 2026चा अतिशय देखणा दिमागदार पर्व. पहिली रात्र या स्पर्धेची. या पहिल्या रात्रीमध्ये कोणती टीम 2 हात पुढे करणार याच्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला वनवे आणि त्याच्या विरोधात मात्र संघर्ष करते ती केलवली. पण या चेंडूवरती फटका बसलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली गेला होता. फार मोठी चुकी करतात वारंवार चेंडूवरती. तुतू महिमा अशी गपलत दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये होते. आणि काय घडतं मैदानाच्या आतमध्ये कितपत धावा या चेंडूवरती मिळतात. मुन्ना पिंगले पंचांचा इशारा येणं फार अपेक्षित असेल. आणि या चेंडूवरती धावा मिळतात त्या तब्बल 3 धाबा. या चेंडूवरती तब्बल 3 धाबा मिळतात. आणि या 3 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या 9 धावसंख्येवरती. 9 धाबा धावफलकावरती आल्यात. अगदी पहिलं षटक आहे प्रगती पथावरती. 33 धाबांचा पाठला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी राहुलजी दिसले, त्याच्यानंतर प्रतीक दिसले. फार चांगली मेहनत घेतात या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचं आम्ही स्वागत करतो. पुनश्च फटका बसलाय. चेंडू हवे येते. काय करतं मैदानाच्या आतमध्ये पण आता मात्र झेल सोडत नाही. पहिला धक्का बसलाय तो या ठिकाणी वनवे टीमला डीजे. निलेश हडप यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते रत्नदीप बीड आणि त्याच्या विरोधात मात्र नवगर या 2 टीम दरम्यान मात्र नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातो. निलेश हडप यांना विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी जाऊन आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. पहिला धक्का बसला या ठिकाणी वनवे टीमला. या ठिकाणी फलंदाज मात्र बाद झालाय तो वल्लभ ऋतिक बाद झालाय. श्रेयस रसाल अगदी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय. टोटल धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 9 धाबा. 9 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी 33 धाबांचा पाठला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हा चेंडू आणि त्या चेंडूवरती पुनश्च फटका बसलाय. अजून एक मोठा धक्का बसलाय वनवे टीमला. घर फिरले की घराचे वासे पण फिरतात अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ठोक डीजे. अगदी
खोपोलीच्या मैदानावरती आता ही स्पर्धा येणार. त्या स्पर्धेमध्ये अगदी आपण बघतोय पहिल्या क्रमांकाचे बक्षीस 5 लाख रुपये. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं जर संपर्क कोणाला करायचा असेल, आयोजन कमिटी आहे खऱ्या अर्थानं तुषारजी तुम्हाला. नवघर टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकला. आपला जो काय निर्णय असेल नवघर टीम तो लगेच कळवा. क्षेत्ररक्षण स्वीकारलं नवघर टीमनं. स्वामीजी देशमुख यांचा आम्हाला मगाशी कॉल आलेला, त्यांची तब्येत थोडीशी बिकट आहे, त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं या स्पर्धेसाठी आणि नवघर टीमसाठी खूप सारे त्यांच्याकडून शुभेच्छा आल्या, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. निलेशजी अडप यांचीसुद्धा स्पर्धा वेतालेश्वर मैदान घोडुलीच्या मैदानावरती नाईटची रजनी आपल्याला पाहायला मिळेल थोड्याच दिवसामध्ये. अगदी फार मोठी रजनी असेल आणि त्याच्यामध्ये मुख्य आयोजक असतील अमोल अडप. 9 धाव फलकावरती लागल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. जय आणि वल्लभ ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. षटक क्रमांक 2 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती प्रयत्न केलाय मोठा. क्षेत्ररक्षक झपाट्याने चेंडूवरती आला होता, त्याच्या हातातून चेंडू निसटलाय. आणि काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, आणि या चेंडूवरती असं वाटतंय राजूजी ओवा सरांनी आम्हाला सांगितलं या चेंडूवरती आला बिगिट षटकार डीजे. घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठे मेजवानी आमच्या सावर्ले गावचे सुपुत्र सार्थक, त्याच्यानंतर दीप असेल, त्याच्यानंतर तन्मय आणि गौरव या टीमचं आम्ही खऱ्या अर्थानं स्वागत करतोय. अगदी डीजे ऑपरेटिंग अतिशय सुंदर त्यांची राहिली आहे, खऱ्या अर्थानं कमालीची राहिली. आणि या चेंडूवरती फलंदाज मात्र बाद झालाय वनवे टीमचा. अजून एक मोठा धक्का बसलाय. राजेशजी पार्टे यांना आता विचार करण्यास भाग पाडलंय ते केरवली टीम डीजे. वरती आपण बघतोय दुसरा षटक आहे प्रगती पथावरती. हा चेंडू जबरदस्त प्रहार, लांबच लांब चेंडू फेकून दिला, सीमा रेषेच्या पलीकडे आलेला हा उशिरानं फार मोठा षटकार डीजे. बॅट मधून हा षटकार आलाय. वल्लभ मगर मात्र पूर्णपणे मी तर म्हणेन तारणार ठरलेत वनवे टीमसाठी. हा त्यांच्या 3 सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतात या खऱ्या अर्थानं वनवे टीम मध्ये. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं जगदीशजी मगर एक चांगलं व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व, कुठेही भेटू द्या आणि ओळख देणार हे असं व्यक्ती आहे जगदीशजी मगर यांचे. मात्र सुपुत्र मात्र चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतात. हा चेंडू खेळपट्टीवरती घरागत राहिला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त एकच धावे चेंडूवरती मिळते. श्रेयस रसाल आम्हाला सांगतात टोटल धाबा धावपलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 22 वरती. हा 22 धाबा धावपलकावरती लागल्या. राजेशजी पार्टे, अगदी आपण बघतोय सुधाकर भाऊ घारे यांची खंदे समर्थक आहेत, जसे आमचे निखिलजी देशमुख तसेच राजेशजी पार्टे. हा चेंडू आपण बघतोय थोडीशी उचली दिली गोलंदाजांना आणि या चेंडूवरती प्रयत्न फसला फलंदाजाचा. बॅटचा चेंडूचा संपर्क होतो, चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. अगदी दुसरं षटक आहे प्रगती पथावरती. प्रणित दिसले गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय. जय भवानी मित्रमंडळ मानकिवली अंधरून यांच्या संयुक्त विद्यमानाने निर्धार ट्रॉफी 2026 पर्व.
निखिलजी देशमुख, त्याच्यानंतर संतोषजी जोरकर यांनी पाहिलेलं स्वप्न होतं, ते स्वप्न मात्र त्यांनी सत्यामध्ये उतरवलं आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं चौथ्या पर्वाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय. षटक सामन्याचा निर्भाला पंचांचा झाला. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. टोटल धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 22 धाबा. शेवटच्या तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे त्या 11 धाबांची. डीजे अर्थानं मी तर म्हणजे विजयाचा जबल आणेल तो वन वे टीमला, पण एखादी गोल्डन विकेटची शिकार विजयाच्या पटलावरती नेऊन ठेवेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्रियाशील पण केलेल्या टीमला. पण काय करतं मैदानाच्या आतमध्ये हे पाहण्यापर आता औषधीचं डर आहे. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 11 धाबांची. 11 धाबा वाचवायचे आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्रियाशील पण केलेल्या टीमला, पण या 11 धाबा करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. जर तुम्हाला या चषकावरती खऱ्या अर्थानं अगदा ठरत असेल, या चषकावरती 2 हात करून पुढे सरसावण्याचं काम जर करायचं असेल तर मात्र या 11 धाबा तुम्हाला करावे लागतील. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी का होईल हे सांगणं पण कठीण आहे. एका चेंडूमध्ये 6 धाबा होतात, पण 6 चेंडूमध्ये कधी कधी एकदा सुद्धा होत नाही. त्याचं नाव मित्रांनो क्रिकेट. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि जिंकण्यासाठी गरज आहे त्या 11 धाबांची. अविनाश पालांडे, काय जमाना होता क्रिकेटचा पटलावरती. खऱ्या अर्थानं फार मोठं नाव आहे अविनाश पालांडे यांचं. अगदी माथेरानच्या मैदानावरती सलग 7 वर्ष ज्यांचं आयकॉन म्हणून खेळ त्या मैदानाच्या आतमध्ये राहिला आहे. बऱ्याचशा मैदानावरती अविनाश पालांडेनं आपला दबदबा कायम ठेवला आहे. असे अविनाश पालांडे आता मात्र क्रिकेटच्या पटलावरती पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय. त्यांचं आम्ही स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. या चेंडूवरती फटका बसला. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. चेंडू त्या ठिकाणी सर्कलच्या आतमध्ये विसावला गेला. एकच धाब्यात चेंडूवरती मिळते. समीकरण थोडंसं बदलतंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 11 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 10 धाबांची. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते आपण बघतोय 11 आणि 10 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे एखादा मोठा फटका पार विजयाच्या जबल आणेल वन वे टीमला आणि एखादी गोल्डन विकेटची शिकार विजयाच्या पटलावरती नेऊन ठेवू क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्रियाशील पण केलेल्या टीमला. पण काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, चेंडू थोडासा खाली राहिला. पंचांकडे आक्रोश करण्याचं काम 11 खेळाडू करतात, पण अपील त्या ठिकाणी पेटायला गेली मुन्ना पिंगलेनं. हा चेंडू खेळपट्टीवरती घरांगत राहिला. एकच धाब्यात चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या साह्यानं 33 धावसंख्येचा पाठला करताना टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्यात त्या 24 वरती. आणि याच्यानंतर जे सामने होतील ते मात्र 3 षटकाचे असतील याची नोंद आपण घ्या. 3 षटकांच्या मॅच या मैदानावरती आता याच्यानंतर खेळले जातील याची नोंद आपण घ्यावी. अगदी 33 धावांचा पाठला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3रं षटक आहे प्रगतीपथावरती. हा चेंडू पटका बसला, बॅटला ब्रेक झाला. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि मोठा धक्का बसतोय तो वन बे टीमला. डीजे